भरधाव ब्रिझा कारची दुचाकीला जोरदार धडक. 4 वर्षाच्या चिमुकल्यासह दुचाकी स्वार जखमी. महामार्गावर खळबळ. राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावर पुन्हा एकदा वेगाच्या बेफिक्रीचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. देवळा तालुक्यातील चिंचवे शिवारात शनिवारी दिनांक 27 जून रोजी सकाळी भरधाव वेगात येणाऱ्या ब्रिझा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार व त्यांच्यासोबत असलेला 4 वर्षाचा नातू जखमी झालाय. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास चिंचवे शिवारातील जिओ पंपाजवळ डिवायडर परिसरात हा अपघात घडला. मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाणारी ब्रिझा कार क्रमांक MH19 CU 4526 हिने मोटरसायकल क्रमांक MH41 AV 4207 ला धडक दिल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार कारचा वेग जास्त असल्याची चर्चा होती. या अपघातात येथील रहिवासी जिभाऊ दादाजी पवार आणि त्यांच्यासोबत असलेला त्यांचा 4 वर्षाचा नातू रस्त्यावर फेकले जाऊन जखमी झाले. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी बजरंग रुग्णवाहिकेला संपर्क साधला व जखमींना उपचारासाठी चांदवड येथे हलविण्यात आले. अपघातानंतर कार थांबविण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिक आणि कारमधील चालक व महिलेमध्ये शाब्दिक वादही झाल्याची माहिती समोर आली. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात येताच देवळा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील, नितीन बारहाते व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या समन्वयातून संबंधित कार चालकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत काही आर्थिक मदत केल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान कारमधील चालक व महिलेने वाहन अतिवेगात नव्हते, आम्ही सतत हॉर्न वाजवत होतो, मात्र दुचाकी स्वारांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असा दावा केलाय. या घटनेनंतर वारंवार अपघात घडणाऱ्या या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. महामार्गावरील वेगाचा खेळ थांबला नाही तर पुढचा बळी कोणाचा असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय. दरम्यान वाहन चालकांनी वेगाची मर्यादा पाळावी व बेशिस्त वाहन चालना टाळावी असे आवाहन देवळा पोलिसांनी केले. सदर घटनेचा पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. माझं नाव पवार विश्वास सदा, राहणार चिंचवे. काय घटना घडली? घटना बाबा तिकडनं मुलाला, लहान मुलाला दवाखान्यात घेऊन बी बियाणं पेरणीसाठी. कोणते बाबा होते? जिभाऊ पवार. ते कुठून कुठे जात होते? ते उमराने बी बियाणं काही दवाखान्यातून लहान लहान नातूला घेऊन ब्रिजा कुठून येत होते? खालून येतो ना आपण मालेगावकडनं. मग इथं नेमकं क्रॉस करताना धडक दिली की नाही नाही, क्रॉस बिरास नाही. बाबा त्याच्या साईडलाच होते. थोडस गाडी स्पीडली असल्यामुळे गाडीला ड्रायव्हरचा कंट्रोल झाला नाही. बाबाला जसं उजव्या साईड कट मारला ना, बाबा धडकन रोडाच्या खाली जाऊन पडला. बाबाला डोक्याला वगैरे भरपूर मागले. त्यांची म्हणजे ड्रायव्हरची चुकी, गाडी एकदम स्पीडली होती. आणि लहान मुलाला पण डोक्याला घसडा वगैरे एकदम. कुठे गेले? तांदूळ हॉस्पिटलला. तांदळ. माझं नाव कैलास शांताराम पवार. काय घटना आहे इथं? प्रत्यक्षदर्शी आपण या ठिकाणी होता. ते बाबा जे होते जिभाऊ पवार आणि त्यांचा नातू हे उमराण्याकडनं बी बियाणं घेऊन या साईडला होते. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार मी ॲक्सिडेंट झाल्याच्या 5 मिनिटं लेट आलो, मी येईपर्यंत झालेलो होतो. पण त्यांचं म्हणण्यानुसार गाडीचा स्पीड असा होता, आता तुम्ही तिथून गाडी जिथे ॲक्सिडेंट झाले तो अंतर बघू शकता, तिथून गाडी कंट्रोल होईपर्यंत इथपर्यंत आली हे किमान 2-250 मीटरचं अंतर आहे. म्हणजे गाडी इतक्या स्पीडली होती का तिला कंट्रोल व्हायला 2-250 मीटरची जागा लागली. आणि त्यातल्या त्यात गाडी प्रायव्हेट लोक चालवत असताना गाडीवर नंबर प्लेट जे आहे ती पोलीस नावाची लावलेली आहे. मग ते पोलीस आहेत की नाही आहे, ते प्रायव्हेटली ती गाडी अशी वापरू शकतात का, कायद्यात ते बसतं का, ही पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि एवढ्या स्पीडली गाडी जर चालवत असलो तर अवघड आहे. पुढे डिवायडर आहे, लोक क्रॉस करतात. एवढ्या स्पीडली गाडी म्हणजे हे चुकीचाच विषय झाला. आज ते माणसाला जर कमी जास्त झाला असतं तो त्याच्या जीवाशी खेळ झाला ना. मग आपण जर या ठिकाणी बघितलं तर एक मोठी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे. मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जात असलेली एक ब्रिझा कार जी या ठिकाणून रस्त्यावरून जात होती. त्यामध्येच आता सध्या पाऊस पडलेला आहे. शेतकरी बी बियाण्याच्या शोधात आहेत. ते जिभाऊ दादाजी पवार चिंचवे येथील एक ग्रस्त आहेत. ते उमराण्यामध्ये बी बियाणे आणण्यासाठी उमराणे ते गेले आणि तिथून आल्यानंतर आपल्या मळ्याच्या दिशेने जात असताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक डिवायडर आहे आणि ते इथून जात असताना मागून एक वेगवान पद्धतीने ही ब्रिझा कार आली आणि गाडीला धडकली असं या ग्रामस्थांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे.
खरं तर बघायला गेलं तर या ठिकाणी डिवायडर आहे, लोक क्रॉस करत असतात, चालकांनी याची काळजी घ्यायला हवी अशी या ठिकाणून ग्रामस्थांचे आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर समोर ब्रिझा कार आहे आणि त्या कारने समोरच्या व्यक्तीला धडक दिली, परंतु या ठिकाणी जे वाहन चालक आहेत ते प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही आहेत आणि ते म्हणताय की आम्ही पोलिसांसमोर येऊन बोलू. नक्की त्यांची काय बाजू आहे, आता पोलीस या ठिकाणी पोहोचत आहेत, त्याच्यानंतरून काय पुढं येतं हेही बघणं गरजेचं आहे. S9 TV साठी मी शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.